तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण कमळ आसन बनवणार आहोत। हे बघा, गणपतीसाठी खास कमळ आसन बनवायचं आहे। हे मी कापड घेतलंय वेल्वेटचं। मी इकडे हा डिझाइन कपडा लावलाय, तो पण वेल्वेटच आहे आणि इकडे पण वेल्वेट लावलाय तो, आणि ते मध्ये प्लेन ठेवलंय आणि त्याला मी कॅनव्हास पेपर लावून घेतलाय। माझ्याकडे जेवढं कापड होतं ना तेवढं मी हे वापरलंय। त्याची मी तरी पण उंची सांगते किती आहे। हे बघा, अशी 29 आहे, अशी पूर्ण 29 आहे आणि अशी 23 आहे। हे मी करून घेतलंय असं पूर्ण कटिंग करून, आणि हे जॉईन करून घेतलंय आणि कॅनव्हास पेपर लावून चिपकून घेतलंय आणि मी अस्तर घेतलंय। हे ते आता आपण आधी पहिलं शिवून घ्यायचं चारी साईडनी, थोडासा गॅप ठेवायचा फक्त, जसं आपण शिवतो तसंच पलटी मारायला आपल्याला पाहिजे म्हणून। हे बघा, मी पूर्ण शिलाई मारून घेते। थोडं मोठं आहे म्हणून मशीनवर थोडा प्रॉब्लेम होतोय। मी पहिल्या पूर्ण टाचण्या लावून घेते। हे बघा, पूर्ण मी टाचण्या लावून घेतल्या। आता आपण शिलाई मारून घेऊया। हे बघा, इथे मी थोडा गॅप ठेवलाय। आता आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं। हे बघा, आपली शिलाई मारून झाली आहे। आता मी इथे गॅप ठेवलाय बघा मधील। आता इथून आपल्याला हा बाहेर काढायचंय कापड। हे बघा, हे अस्तरचं कापड असं आतमध्ये घेऊन शिलाई मारायची बरोबर। हे बघा, आपलं हे तयार झालंय। आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे बॉर्डरला साईडने पूर्ण। तुम्ही असंच ठेवलं तरी पण चालेल, पण मी ह्याला लेस लावणार आहे। ही बघा, मी ही लेस घेतली आहे। आता हे बघा, हे आपण बाजूला ठेवून द्यायचं। आता हे बघा, मी कळीचं कटिंग करून घेतलंय। मी मागच्या कमळ केलेलं त्याच्यामध्ये पण दाखवलंय व्हिडिओमध्ये कसं कटिंग करायचं। ते फक्त एवढंच हे मोठं घेतलंय मी। हे बघा, याची उंची मी पूर्ण 6.5 इंच घेतली आहे आणि अशी रुंदी 3 म्हणजे 6 घेतली आहे डबल। हे डबल 3 आहे, म्हणजे अशी ओपन केली की 6, आणि आपण नॉर्मली सेफ दिलंय बघा। मी तसे, कारण की हे परत एवढं करत बसायला परत तेवढा वेळ जातो। मी तसे कटिंग करून घेतले या आकाराचे, असे वेल्वेटचे कापड, आणि मी त्याला हे बघा पेपर कॅनव्हास पेपर चिपकून घेतलंय आणि ह्याच्यावरच मी आता अस्तर न वापरता मी हाच कापड वापरलाय। हे बघा, असं सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून शिलाई मारून घ्यायची पूर्ण अशी इकडून। आपण ह्या कळ्या कशा तयार करायच्या ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। मी ते कमळच केलेलं आहे बघा।
हे बघा, हे साईड कट करून घ्यायचे, कट द्यायचा असा. आणि पलटी मारायचंय. याचे पण टोक असे काढून घ्यायचे. हे आपण इथे शिलाईमध्ये हे करून टाकू. हे बघा, असे करून घ्यायचे आणि आता याला लेस लावायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची, साईडनी पण असते. हे बघा, इथे आधी शिलाई मारून घ्यायची अशी. आता आपल्याला याला ना, हे बघा, इथे 2 प्लेटी मारायचे. हे बघा, ही अशी एक आणि अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे. ती बघा, इकडून एक आणि इकडून एक अशी.
त्याला पण तसंच करून घ्यायचे, प्लेटी मारून घ्यायचे. हे बघा अशा प्लेटी मारायचे. आता मी असे बाकीचे पण करून घेते. हे बघा मी असे हे करून घेतले. हे बघा मी हे करून घेतलेले आहेत असेच सेम तुम्हाला जसं दाखवलं तसेच करून घेतले. आता आपण काय करायचं माहितीये, आता आपण जे हे केलेलं आहे त्याच्यावर आधी गोल राऊंड करून घ्यायचंय. आता हा खूप मोठा आहे त्यामुळे राऊंड कसं करायचं ते मी दाखवते बघा तुम्हाला. ह्याचा मध्य काढूया आधी. हा बघा हा याचा मध्य आहे. तर आपल्याकडे एवढा राऊंड गोल काढायचा म्हणजे कसा काढायचा तो बघा. की बघा मी एक प्लेट घेतली आहे. तर दोन्ही साईडनी बघायचं आधी किती आहे ते. हे बघा असं बरोबर करून घ्यायचंय पहिलं. आता हे गोल राऊंड करून घ्यायचं याचं. हा बघा हा गोल राऊंड झालाय. आधी आपण पाकळ्या लावून बघूया. बाहेर आलं तर थोडं छोटस करून घेऊया मग. आपला हा गोल मोठा वाटतोय, थोडा आपण छोटा घेऊया याच्यापेक्षा. हा बघा हा राऊंड करून घेऊया आपण. आता ह्या राऊंड वरती आपण हे बघा अशा पाकळ्या लावून घ्यायच्या आणि शिलाई मारत जायची आहे. थोडं एकावर एक ठेवायचे. असं गोल फिरवत जायचंय बरोबर.
लावून घेतले. आता आपला मधला सर्कल आहे तो चेक करायचा किती येतो. 9.5 तरी पाहिजे आपल्याला. हे बघा, आता आपला मधला सर्कलचा आपण गोल कटिंग करून घेऊया. हे बघा, मी सर्कल कटिंग करून घेतलंय. आता आपण हे सरळ बाजू आहे ही आपली, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि एक दाब शिलाई गोल राऊंड करून मारून घ्यायची आहे. हे बघा, मध्ये मी गॅप ठेवलाय कारण की आपल्याला पलटी मारायची. आता हे कटिंग करून घेऊया, एक्स्ट्राचं आहे ते. आता कट द्यायचे साईडला. हे बघा, आता पलटी मारून घ्यायचंय. हे बघा, आपला सर्कल तयार झालाय. आता आपण शिलाई मारून घेऊया इकडून. हे बघा, आपला गोल सर्कल झालाय. हे बघा, आपला कमळ तयार आहे. आता आपल्याला हे असं उभं ठेवायचंय. त्यासाठी बघा आपण काय करणार आहे आता. हे बघा, हे असं आपल्याला उभं पाहिजे. आता हे आधी बाजूला ठेवूया. हे बघा, ही अशी पट्टी घ्यायची. ती आपल्याला दिसू नये म्हणून आपण ह्याला वेल्वेटची पट्टी लावून घ्यायची. ही आपण पायजाम्याला बॉटम करतो ना, ती आहे. मी थोडी अजून छोटी करून घेते. थोडी बघा कट करून घ्यायची. वेल्वेटचाच कापड घेते मी. एक कॅनव्हास पट्टी आधी आपण ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आता आपण वेल्क्रो घ्यायचंय. हे बघा, आता वेल्क्रो लावायचंय आपण आधी.
हे बघा आपलं किती बनवून बघा किती छान झालंय. आता आपण हे बघा वेलक्रो कसं लावायचं ते हे बघा कशी पट्टी लावायची ते. हे बघा आपलं कमळ तयार झालंय. हे बघा माझ्या मशीनवर पण ते पुरत नाहीये. एवढं मोठं झालंय कमळ हे. बघायला बघा किती छान वाटतंय. साधी आणि सोपी पद्धत आहे करायची. फक्त शिवताना तुम्हाला जर दिसलं नसेल तर थोडंसं हे करून घ्या. कारण की कसं एवढं मोठं असल्यामुळे ते मशीनवर पण बसायला खूप प्रॉब्लेम होत होता. आणि त्यात वेल्वेटचं कापड जाड आहे. आपण डबल वेल्वेट लावलंय इकडे म्हणून. हे बघा पाकळ्या पण किती व्यवस्थित एकदम पूर्ण भरलेलं वाटतंय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.